नमस्कार मंडळी. नवीन वर्ष जेव्हा पण येतं तर तेव्हा आपल्यासाठी बऱ्याच अपेक्षा घेऊन येत असतं आणि 2026 लवकरच येत आहे. बऱ्याच अपेक्षा या साकार होऊन आनंद देतात तर बऱ्याच पूर्ण होऊ शकत नाही. काही लोक असे असतात की ज्यांना काही विशेष न करता बरेच काही मिळते आणि काही येणाऱ्या वर्षात मेहनत करून चांगले परिणाम प्राप्त करतात. अशात तुम्हाला शुभ आणि अशुभ वेळेची माहिती असणे आवश्यक असते. सरळ शब्दात सांगायचं झालं तर कोणती वेळ चांगली आहे आणि कोणती कमजोर, कोणत्या वेळेचा उपयोग करून तुम्हाला आपल्या धैर्यापर्यंत पोहोचता येईल, या राशी भविष्याच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगणार आहे. येणाऱ्या वर्षात तुमच्यासाठी काय खास घेऊन येत आहे. या वर्षी तुम्हाला जीवनाच्या भिन्न भिन्न काही क्षेत्रात काही प्रकारचे परिणाम मिळू शकतात आणि त्या परिणामांना तुम्ही अधिक चांगले कसे करू शकतात. तर चला विस्ताराने जाणून घेऊ की हे 2026 वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे. तत्पूर्वी एक विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता राशीमध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या असतात, पण चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायच्या असतात आणि काही वाईट गोष्टी असतात, तर त्यासाठी आपण सतर्क राहणं देखील तितकेच गरजेचं आहे. तर पहिली रास आहे तर ती म्हणजे मेष. मेष राशीचे राशी भविष्य 2026. राशी भविष्य 2026च्या अनुसार मेष राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते, परंतु कधी कधी तुम्हाला मिळणारे परिणाम कमजोर राहू शकतात. करिअर भावाच्या स्वामीची स्थिती यावर्षी नोकरीमध्ये तुमच्याकडून अधिक मेहनत देईल, परंतु तुमच्या तुलनेत परिणाम मनासारखे न मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवनात कमाई चांगली राहील, परंतु तुम्ही अधिक बचत करण्यात नाकाम राहू शकतात. ही वेळ भूमी, भवन आणि वाहनाने जोडलेल्या बाबींसाठी चांगली राहील. शिक्षणाच्या दृष्टीनेही हे 2026 वर्ष मेष राशीसाठी अतिउत्तम असणार आहे. तसेच राशी भविष्य 2026च्या अनुसार प्रेम जीवनासाठी हे वर्ष अधिक खास सांगितले जाऊ शकत नाही. जे जातक अविवाहित आहे त्यांच्यासाठी हा काळ उत्तम राहील, परंतु वैवाहिक जीवनासाठी वेळ अनुकूल राहील, परंतु कौटुंबिक जीवनात थोडा चढ उतार पाहायला मिळू शकतो. राशी भविष्य 2026च्या अनुसार या जातकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण स्वास्थ्य दृष्टीने हे वर्ष कमजोर राहण्याची शक्यता आहे. उपाय: आई समान स्त्रीला दूध आणि साखर दान करणे शुभ राहील. त्यानंतर वृषभ राशी. वृषभ राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 बरेच चांगले राहील, परंतु या जातकांना कधी कधी लहान मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तथापि जीवनाच्या अधिकतर कार्याचे परिणाम तुमच्या पक्षात राहतील. राशी भविष्य 2026 सांगते की कार्यक्षेत्राचे वातावरण समजून काम करण्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतो. यावेळी तुमची कमाई चांगली राहण्याची शक्यता आहे, यामुळे तुम्ही बचतही करण्यात सक्षम असाल. वर्ष 2026 भूमी, भवन आणि वाहन संबंधित जोडलेल्या गोष्टींसाठी चांगला राहील. तसेच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अनुकूल राहण्याचे अनुमान आहे. प्रेम आणि विवाहाच्या दृष्टिकोनाने ही वृषभ राशीतील जातकांसाठी हा काळ यश घेऊन येईल. कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर तुमच्या घर कुटुंबात सुख शांती कायम राहील. तसेच स्वास्थ्य बाबतीत जर तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. यासाठी उपाय काय करावा तर गळ्यात चांदीची चैन धारण करा. मग अगदी कोणत्याही वारी तुम्ही गळ्यामध्ये चांदीची चैन ही धारण करू शकता. त्यानंतर मिथुन राशी भविष्य. राशी भविष्य 2026च्या नुसार मिथुन राशीतील जातकांसाठी 2026 वर्ष हे मिळते जुळते राहू शकते. तथापि तुम्हाला अधिकतर परिणाम सकारात्मक मिळू शकतात. कार्य, व्यापार किंवा नोकरीने जोडलेल्या क्षेत्रात काही समस्या कायम राहू शकतात, परंतु या कठीण समस्यांना पार करण्याच्या बाबतीत तुम्हाला कार्यात यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. आर्थिक जीवन तुमच्यासाठी सामान्य रूपात चांगलं राहील आणि अशा तुमच्या कमाईमध्ये वृद्धी होईल. तसेच जे जातक भूमी, भवन किंवा वाहन घेण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अधिक खास सांगितले जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला इतके चांगले परिणाम न मिळण्याची शक्यता आहे. तथापि विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. राशी भविष्य 2026 भविष्यवाणी करत आहे की
प्रेम जीवनाच्या सोबतच ज्या जातकांचा आतापर्यंत विवाह झालेला नाही त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं राहील, परंतु विवाहित लोकांना वैवाहिक जीवनात सावधान ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर ते आनंदी राहतील. स्वास्थ्य दृष्टीने वर्षाला मिळते जुळते परिणाम देणारे सांगितले जाईल. यासाठी उपाय काय करावा? शक्य असेल तर तुम्ही कमीत कमी 10 नेत्रहीन लोकांना यावर्षी भोजन हे आवर्जून द्यायचंच आहे. त्यानंतर कर्क राशी भविष्य. कर्क राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 थोडे कमजोर राहू शकते. जर तुम्ही सावधानी ठेवली तर तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त होईल. तसेच या राशीतील नोकरी आणि व्यापार करणाऱ्या जातकांना कार्यात अधिक धावपळ करावी लागू शकते. तथापि विचारपूर्वक काम करण्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला यश प्राप्ती होईल. राशी भविष्य 2026च्या नुसार यावर्षी तुमची कमाई चांगली राहील, परंतु तरीही तुम्ही बचत करण्यात समस्यांचा अनुभव करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. जर तणावमुक्त राहून अभ्यास केला तर परिणाम संतोषप्रद प्राप्त होऊ शकतात. तुम्हाला प्रेम जीवनात नात्याला अधिक सावधानीने सांभाळावे लागेल, तेव्हाच तुम्ही नात्यात गोडवा ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. तथापि वर्षाचा दुसरा हिस्सा विवाह योग्य जातकांच्या सोबतच वैवाहिक जातकांसाठीही श्रेष्ठ राहील. यावेळी तुम्ही जीवनसाथी सोबत नात्याला उत्तम बनवण्यात सक्षम असाल, परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या गैरसमजपासून बचाव करावा लागेल. वर्ष 2026 मध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही एकदम फिट राहाल. उपाय काय करावा? नियमित डोक्यावर केशर किंवा हळदीचा टिळक लावा. अगदी तुम्ही वर्षभर जरी तुम्ही कपाळाला केशर किंवा हळदीचा टिळक लावला तरी पण चालेल. त्यानंतर सिंह राशी भविष्य. राशी भविष्य 2026 सांगते की सिंह राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. विशेष करून वर्षाचा पहिला हिस्सा अपेक्षाकृत अधिक चांगला राहील. करिअरच्या क्षेत्रात यावर्षी तुम्हाला थोड्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु या बाधांना पार केल्यानंतर तुम्हाला आपल्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम मिळू शकतील. आर्थिक जीवनासाठी वर्षाचा पहिला भाग न फक्त कमाईच्या बाबतीत तर बचतीच्या दृष्टिकोनानेही चांगले सांगितले जाईल. तसेच या वर्षीचा दुसरा हिस्सा तुमच्यासाठी अधिक खर्च घेऊन येऊ शकतो. हा काळ भूमी, भवन आणि वाहन घेण्यासाठी मन बनवत असणाऱ्या जातकांसाठी इतके चांगले नाही. शिक्षणाच्या दृष्टीने वर्षाचा पहिला हिस्सा या राशीतील विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला राहणार आहे, तर वर्षाचा दुसरा हिस्सा घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ राहील. तसेच सिंह राशीतील इतर विद्यार्थ्यांना थोडे कमजोर परिणाम मिळू शकतात. प्रेम जीवनासाठी वर्षाचा पहिला हिस्सा अनुकूल आणि दुसरा हिस्सा इतकाच चांगला राहू शकत नाही. अशी स्थिती विवाह आणि वैवाहिक जीवनाने जोडलेल्या बाबतीतही पाहायला मिळू शकते. कौटुंबिक जीवनासाठी हे वर्ष ना अधिक चांगले ना अधिक वाईट सांगितले जाऊ शकते. राशी भविष्य 2026च्या नुसार या जातकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण यावर्षी तुमचे आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे. उपाय काय करावा? तुम्ही आपल्यासोबत सदैव चांदीचा एक चौकोनी तुकडा कायम ठेवायचा आहे. त्यानंतर कन्या राशी. राशी भविष्य 2026च्या नुसार कन्या राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 हे मिळते जुळते राहू शकते. हे वर्ष काही बाबतीत चांगले आणि काही बाबतीत कमजोर परिणाम देऊ शकते. अशा प्रकारे हे वर्ष तुमच्यासाठी मिश्रित राहू शकते. कार्यक्षेत्रात या जातकांना विचारपूर्वक काम करणाऱ्याने कार्यात यश प्राप्ती होईल. तसेच आर्थिक जीवन ही अनुकूल राहण्याची शक्यता आहे. भूमी, भवन आणि वाहन घेण्याच्या बाबतीत विचार करत असलेल्या जातकांसाठी वेळ चांगली सांगितली जाईल. शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर शिक्षणाच्या संबंधात विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम मिळत राहतील. प्रेम जीवनासाठी वर्षाचा दुसरा हिस्सा अधिक चांगला राहील. सोबतच विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या संबंधित बाबतीत वर्षाचा दुसरा हिस्सा शुभ राहील, परंतु नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यात तुम्हाला खाडे सांभाळून चालावे लागेल, कारण हे 2 महिने तुमच्यासाठी कमजोर राहू शकतात. राशी भविष्य 2026 सांगत आहे की कौटुंबिक जीवन सुखशांतीने पूर्ण राहील आणि काही समस्या होणार नाही, परंतु स्वास्थ्य क्षेत्रात तुम्हाला यावर्षी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आपल्या आरोग्याच्या प्रति जागरूक राहावे लागेल. त्यानंतर येते तर ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीतील जातकांसाठी 2026 बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. तथापि जीवनाच्या काही क्षेत्रात समस्या कायम राहू शकतात, परंतु अधिकतर कार्यात परिणाम तुमच्या पक्षात राहण्याची शक्यता आहे. राशी भविष्य 2026च्या नुसार कार्यक्षेत्रात यावर्षी तुम्ही जशी मेहनत कराल तसेच तुम्हाला परिणाम मिळतील.
नोकरी पेशा लोकांसाठी वर्ष अधिक चांगले राहील. तथापि व्यापार व्यवसायाने जोडलेले जातक ही मेहनतीच्या बळावर यश प्राप्त करू शकतील. आर्थिक जीवनातही तुम्हाला धन संबंधित जोडलेल्या काही समस्या येणार नाही. जर तुम्ही वर्ष 2026 मध्ये भूमी, भवन किंवा वाहन घेण्याचा विचार करत आहे तर तुम्ही या दिशेत पाऊल वाढवू शकतात, कारण हे वर्ष नवीन खरेदीसाठी अनुकूल राहील. स्पर्धेविषयी बोलायचे झालेच तर तुम्हाला या क्षेत्रातही यश मिळण्याची शक्यता आहे. राशी भविष्य 2026 सांगत आहे की शिक्षणाकडून विद्यार्थ्यांचे मन थोडे भटकू शकते, परंतु जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तर तुमची मेहनत नक्कीच रंगात येईल. प्रेम जीवनात साथीसोबत नात्यात काही गैरसमज होण्याच्या कारणाने काही समस्या कायम राहू शकतात, परंतु बुद्धीचा उपयोग करून तुम्ही परिस्थितीला आपल्या पक्षात करण्यात सक्षम असाल. वर्ष 2026 विवाह आणि वैवाहिक जीवन दोन्हीसाठी अनुकूल राहण्याची प्रबळ शक्यता आहे. कौटुंबिक जीवन ही सामान्यतः संतुलित राहील. स्वास्थ्य दृष्टिकोनाने योग्य खानपान करण्याच्या स्थितीमध्ये तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. आता यासाठी उपाय काय करावा? तामसिक वस्तू जसे की मांस, दारू इत्यादींपासून दूर राहा आणि आपले चारित्र्य स्वच्छ ठेवा. त्यानंतर येते तर ती म्हणजे वृश्चिक रास. राशी भविष्य 2026 नुसार वृश्चिक राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. वर्षाचा पहिला हिस्सा कमजोर आणि दुसरा हिस्सा चांगला राहील. तथापि नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यात तुम्हाला विशेष रूपात सावधानी ठेवावी लागेल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुम्ही आपल्या अनुभवाच्या आधारावर तसेच अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाच्या अनुसार काम करण्याच्या स्थितीमध्ये सार्थक परिणाम प्राप्त करू शकाल. आर्थिक जीवनासाठी वर्षाचा दुसरा हिस्सा चांगला सांगितला जाईल. भूमी, भवन आणि वाहनासाठी इच्छुक जातकांना या रस्त्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगले प्रदर्शन करण्यासाठी कठीण मेहनत करण्याची आवश्यकता असेल. प्रेमजीवनात तुम्हाला नात्यात संतुलन कायम ठेवून चालावे लागेल, परंतु वर्षाचा दुसरा हिस्सा बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. कौटुंबिक जीवनात ही सुख शांती राहील. स्वास्थ्याविषयी बोलायचे झाले तर या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण तुमचे आरोग्य नाजूक राहू शकते. उपाय: शरीरातील वरच्या भागात चांदी धारण करा. मग अगदी तुम्ही गळ्यामध्ये चेन देखील धारण करू शकता किंवा अगदी इतर कोणतीही चांदीची वस्तू आपल्याला धारण करायची आहे. त्यानंतर आहे धनुरास. धनुराशीतील जातकांना वर्ष 2026 मिळते जुळते परिणाम देऊ शकतो, परंतु तरीही तुम्हाला यावर्षी सावधानीने पुढे गेले पाहिजे. राशी भविष्य 2026 नुसार करिअरच्या क्षेत्रात या लोकांसाठी मन लावून आणि समर्पित होऊन काम करणे गरजेचे असेल. सोबतच तुम्हाला आळस आणि निष्काळजीपणा करणे टाळले पाहिजे, तेव्हाच तुम्ही आपले धैर्य मिळवू शकाल. आर्थिक जीवनासाठी हे वर्ष चांगले राहण्याची शक्यता आहे. भूमी, भवन किंवा वाहन घेण्याचा विचार करत असलेल्या जातकांसाठी या विचारांना टाळणे योग्य असेल, कारण हा काळ कमजोर राहू शकतो. शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ष 2026 मध्ये आपल्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम प्राप्त होतील. वर्षाचा पहिला हिस्सा अधिकतर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील, तर दुसरा हिस्सा शोध करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम सिद्ध होईल. प्रेमजीवन ही गोड असेल. विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत वर्ष 2026चा पहिला हिस्सा अधिक चांगले सांगितले जाईल. कौटुंबिक जीवन शांतीपूर्ण राहील आणि तुम्हाला कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तथापि धनु राशीतील जातकांना यावर्षी आपल्या आरोग्याच्या प्रती सतर्क राहावे लागेल, तेव्हाच तुम्ही स्वस्थ राहू शकाल. वर्षाच्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या हिस्स्यात आरोग्याला घेऊन अधिक सावधान राहा. आता धनु राशीच्या लोकांनी उपाय काय करावा तर कावळा किंवा म्हशीला दूध भात खाऊ घालणे शुभ राहील. त्यानंतर येते तर ती म्हणजे मकर रास. राशी भविष्य 2026 अनुसार मकर राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 सामान्य रूपात अनुकूल राहील. हा काळ काही क्षेत्रात समस्या घेऊन येऊ शकतो, तर काही क्षेत्रात चांगले राहील. कार्यक्षेत्रात तुम्हाला कार्यात यश प्राप्ती होईल. व्यापाराला घेऊन गेलेली धावपळ सकारात्मक परिणाम देण्याचे काम करेल. यावर्षी तुमच्या कमाईचा प्रवाह सुगम राहील, परंतु तरीही तुम्ही बचत करण्यात समस्यांचा अनुभव करू शकतात. भूमी, भवन आणि वाहन खरेदीचा इच्छा ठेवणाऱ्या जातकांना थोड्या मेहनतीनंतर यश प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांनाही त्यांच्या मेहनतीच्या अनुरूप संधी मिळू शकतात. प्रेम जीवनात जीवनसाथी सोबत नात्यात मर्यादा कायम ठेवण्याच्या स्थितीमध्ये परिस्थिती तुमच्या पक्षात राहील. वर्षाचा दुसरा हिस्सा प्रेम, विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी खूपच शुभ राहील. कौटुंबिक जीवनात गैरसमज करणे टाळा, तेव्हा समस्यांपासून दूर राहू शकाल. स्वास्थ्य दृष्टीने तुमचे खानपान संतुलित ठेवण्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. उपाय काय करावे तर खिशात चांदीची एक ठोस गोळी ठेवणे खूपच शुभ राहील.
त्यानंतर आहे तर ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीतील जातकांसाठी 2026 थोडे कमजोर राहू शकते, परंतु यावर्षी बृहस्पतीची कृपा तुमच्यावर कायम राहण्याच्या कारणाने तुमचे जीवन संतुलित राहील. तथापि इतर ग्रहांच्या स्थितीला अधिक मदतगार सांगितले जाऊ शकत नाही. अशात जर तुम्ही जीवनात सावधानीने पुढे गेले तर कार्यात अनुकूल परिणाम प्राप्त करू शकाल. कार्यक्षेत्रात संपूर्ण सोबत काम करा, परंतु तुमच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. राशी भविष्य 2026 नुसार आर्थिक जीवनासाठी हे वर्ष थोडे कमजोर राहण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी तुमची कमाई ठीक-ठाक राहील, परंतु तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच जे जातक भूमी, भवन किंवा वाहनाच्या बाबतीत विचार करत आहे त्यांच्यासाठी हा काळ थोडा कमजोर राहू शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ सामान्य रूपात अनुकूल राहील. विशेष करून मन लावून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्ष निराश करणार नाही. प्रेम जीवनासाठी वर्षाचा पहिला हिस्सा चांगला राहण्याची शक्यता आहे, तर दुसरा हिस्सा थोडा कमजोर राहू शकतो. विवाह आणि वैवाहिक जीवन दोन्हीसाठी वर्ष 2026चा पहिला हिस्सा अधिक चांगला सिद्ध होईल, परंतु तुम्हाला परस्पर गैरसमज टाळले पाहिजे. कौटुंबिक जीवनासाठी वेळ कमजोर होण्याच्या कारणाने थोडीफार समस्या कुटुंबात कायम राहू शकते. यावर्षी तुम्ही आरोग्याच्या प्रती निष्काळजीपणा ठेवणे टाळा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. उपाय: गळ्यात चांदी धारण करणे शुभ राहील. त्यानंतर येते तर ती म्हणजे मीन रास. राशी भविष्य 2026 नुसार मीन राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. अशा प्रकारे हा काळ काही क्षेत्रात सकारात्मक आणि काही मध्ये नकारात्मक परिणाम घेऊन येऊ शकतो, परंतु तरीही तुम्हाला जीवनाच्या अनेक क्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून तुम्हाला सावधानी ठेवण्यासोबतच मेहनत करून यशाच्या मार्गावर पुढे गेले पाहिजे. असे करण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही करिअरमध्ये संतुलन बनवून चालू शकाल. तथापि कार्यांना आपल्या स्वास्थ्यानुसारच करा आणि स्वतःवर अधिक बोजा टाकू नका. अशात तुमचे करिअर आणि स्वास्थ्य दोन्ही संतुलित राहील. याच्या विपरीत जर तुम्ही आपल्या क्षमतेने अधिक मेहनत केली तर याचा वाईट प्रभाव तुमच्या आरोग्यावर दिसू शकतो. आर्थिक जीवनासाठी वर्ष 2026 अनुकूल सांगितले जात आहे, परंतु सुरुवातीच्या 6 महिन्याच्या तुलनेने दुसरा भाग अधिक चांगला राहील. मीन राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात वर्षाचा दुसरा हिस्सा यश देण्याचे काम करेल. प्रेम आणि विवाह संबंधित जोडलेल्या गोष्टींविषयी बोलायचे झाले तर वर्षाचा दुसरा भाग म्हणजे जुलै ते सप्टेंबर पर्यंतची वेळ खूप शुभ राहण्याची शक्यता आहे. जर तुम्ही घर कुटुंबात सतर्कतेने नाते निभावले तर कुटुंबियांसमवेत संबंध चांगले राहतील. स्वास्थ्य दृष्टीने वर्ष 2026 थोडे कमजोर राहण्याचे अनुमान आहे, म्हणून या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्या. उपाय काय करायचा आहे? वडाच्या झाडाला गोड दूध व्हा, याने आपले सर्व प्रश्न नक्कीच सुटतील. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.